मित्रांनो, व्हिडिओ नंबर 232. चला तर सुरू करून पाहूयाचा काय विषय ते समजून घ्या. मित्रांनो, आजचा विषय असा आहे, काळजीचे विषय लिहून मन मोकळे करा व निर्धास्त राहा. काय ते बघूया. मनाला सुधारण्यासाठी आधी छोट्या छोट्या गोष्टी करा. एखादा विचार, भावना मनात आल्यावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिक्रिया देण्यासाठी वेळ घ्या. लगेच प्रतिक्रिया देऊ नका. तुम्हाला कुणाला उत्तर द्यायचे असेल आणि तुम्ही भावनिक दृष्ट्या स्थिर नसाल तर लगेच उत्तर देऊ नका. व्हेरी गुड. मला विचार करायला वेळ द्या असे म्हणून त्या व्यक्तीशी बोलणे थांबवा. व्हेरी गुड. कमी प्रतिक्रिया म्हणजे केवळ लोकांना दाखविण्यासाठी संयमी असणे असे नव्हे, तर स्वतःची काळजी घेणे आणि अतिप्रतिक्रियांमुळे होणाऱ्या स्वतःच्या नुकसानीतून स्वतःचे रक्षण करण्यासाठी गरजेचे आहे हे लक्षात घ्या. व्हेरी गुड. पुढे बघूया मित्रांनो. मी आधी गरजेपेक्षा जास्त प्रतिक्रिया द्यायचे, पण त्यामुळे कधी फायदा झाला नाही. त्यामुळे गोष्टी अधिक खराब झाल्या, कारण माझ्या जास्त प्रतिक्रियांमुळे ड्रामा तणाव भ्रमच निर्माण होत असे. लेखिका कोर्टनी कॉवर यांनी हे नुकतेच सांगितले. काय? विचारांकडे तटस्थपणे पहा. भावनिक झाल्यावर दीर्घ श्वास घ्या. पुढे बघूया मित्रांनो. प्रतिक्रिया कमी द्या. त्या म्हणाल्या की याचा हा अर्थ असा नाही की तुम्ही कोणत्याच गोष्टीवर चिडणार नाही किंवा तुम्हाला कधीच राग येणार नाही, पण हे निश्चित आहे की तुमचा तणाव, राग कोणतीच गोष्ट बदलणार नाही. केवळ तुम्ही आजारी पडाल. त्यापेक्षा हा विचार करा की तुमची शांती कमी न होता तुम्ही कसा प्रभावी मार्ग शोधून काढू शकता. कमी प्रतिक्रिया म्हणजे अंडर रिॲक्ट होण्याचा अभ्यास जास्त शक्तिशाली असू शकतो. व्हेरी गुड. परत एकदा बघूया मित्रांनो. तुम्ही कसा प्रभावी मार्ग शोधून काढू शकता. कमी प्रतिक्रिया म्हणजे अंडर रिॲक्ट होण्याचा अभ्यास जास्त शक्तिशाली असू शकतो. छान. शांत आणि सहज राहून आपण स्वतःची काळजी कशी घेऊ शकतो बघूया पुढे मित्रांनो. मनाला वर्तमान काळात ठेवा. अशा वेळी स्वतःला वर्तमान काळात ठेवण्याचा अभ्यास तुम्हाला मदत करू शकतो. माइंडफुल ब्रीदिंग करावे. स्वतःच्या अनेक हालचालीवर लक्ष देऊन चालण्याची क्रिया करावी. प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात नाही, हे आपण समजून घेतले पाहिजे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर ओव्हर रिॲक्ट करण्यात ऊर्जा वाया घालवण्यात अर्थ नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर ओव्हर रिॲक्ट करण्यात ऊर्जा वाया घालवण्यात अर्थ नाही. पुढे बघूया मित्रांनो. ऊर्जा व्यर्थ घालवू नका. कोर्टनी म्हणतात की मी विचारांना सोडायला शिकले आहे. ध्यान करताना मनात कोणता विचार आला तर मी निर्णय घेते की मी त्या विचाराला स्वीकारावे की तसेच जाऊ द्यावे, पण त्या विचाराला माझ्यावर वर्चस्व मिळवू देत नाही. अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा.
नमस्कार. जय हिंद.